जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे उपवासाला चालणारा एक वेगळा प्रकार. मिनी बॉल म्हणू शकता तुम्ही याला, दही वडे म्हणू शकता. किती सुंदर दिसतात पहा. आणि बिलकुल तेलकट वगैरे काहीच झालेले नाही, अजिबात तेलकट नाही. चला तर मग याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते बघूया. 3 ते 4 बटाटे लागतील इथे आपल्याला, हिरवी मिरची आणि साबुदाणा. हा साबुदाणा असाच घेतलेला आहे, भिजवलेला वगैरे नाही. जिरे, लाल तिखट, मीठ आणि तेल. चला तर मग आता कृतीकडे वळूया. जाडबुडाची कढई घ्यायची, त्यात साबुदाणा टाकून असाच भाजून घ्यायचा आहे. थोडाच भाजायचा, खूप नाही. बटाट्याचा किस 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवलाय. 5 मिनिटांनी तो काढून घेऊ, पिळून घेऊ. मिरच्या घेतल्या कुटून. जो साबुदाणा भाजला होता त्याचा बारीक पावडर घेतली आहे करून. आता पुढची कृती. सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेतलं आहे ते सगळं. आता त्याचे असे गोल गोल गोळे करून घेऊया. या पद्धतीने असे गोल गोल बॉल करून त्याचे तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, बिलकुलही तेल पीत नाही आणि अगदी ड्राय होता. कारण कच्चाच आहे ना सगळं, साबुदाणा कच्चा, बटाट्याचा किस कच्चा, त्यामुळे बिलकुलही तेल ऑइलीनीच झाले आहेत ते. बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले. आणि साबुदाणा भिजवायची गरज नाही, काही नाही. आगळी वेगळी रेसिपी. अशा प्रकारे आपले सगळे बॉल आता तळून झालेले आहे. आता आपण हे सर्व करूया. तुम्ही याच्यासोबत गोड दही, दही वड्यासारखी चिंचेची चटणी, तिखट, मीठ, जिरे पावडर असं करून दही वडे, मिनी बॉल काय पण बघू शकता तुम्ही. ऑइली बिलकुल झालेले नाही. पण तुम्हाला जर तसे बांधायला जरा अवघड गेले तर तुम्ही राजगिरा पीठ किंवा मिक्सरमधून फिरून घेऊ शकता. मग ते कोरडं सारण. माझे तर तसे बांधले गेले. बघा तुम्ही, बटाट्याचा किस, साबुदाणा असतो ना, त्यामुळे ते चांगले बांधल्या जातात. असा काही प्रॉब्लेम नाही जात बांधायला. बघू शकता तुम्ही. चला आता सर्व करूया. तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याच्यावर गोड दही टाकू शकता. थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं, जिरे पावडर, थोडं मीठ. अशा प्रकारे आपले दहीवडे उपवासाचे तयार झाले.